चौकशी अहवाल आलाय, त्यामध्ये ठेवींच्या बाबतीत काय नेमके बाबी समोर आले, किती नुकसान झालेलं आहे आणि ते आता भरून कसं काढायचं. आता जो नवीन अहवाल आलाय त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलंय की साधारणपणे 1800 ते 2500 कोटीच्या आसपासच्या ठेवी या 2024 ते 2025 या काळामध्ये रिन्यू केल्या गेल्या. आणि रिन्यू करत असताना असं लक्षात आलं की बाबा त्याला जो उशीर केला, 1 महिन्याच्या आसपास काही काही ठेवींना उशीर झालाय, काही ठेवींना 25 दिवसाचा ठेवींना उशीर झालाय. तर ॲव्हरेजली जर आपण विचार केला तर एवढ्या ठेवींच्या पाठीमागं वार्षिक आपल्याला 100 ते 125 कोटी उत्पन्न येणं अपेक्षित होतं. तर त्याच्यातलं किमान 6 ते 7 कोटी हे तेवढे दिवस कमी ठेवल्यामुळं आपलं बुडालेलं आहे आणि हे चूक झालेली आहे. हे पैसे खाण्याच्याच हेतून झाले असं म्हणता येईल, कारण आतापर्यंत मग आता कॅफोननी ही केलेली सर्वात मोठी चूक आहे आणि ही चूक त्यांच्या निदर्शनास कशी आली नाही हेच शंकेला वाव करणारीच गोष्ट आहे. आता इथून निश्चितपणे महानगरपालिकेचं 6 ते 7 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तत्कालीन आयुक्त शेखर यांच्या कार्यकाळात हे सगळं एवढे 2500 कोटी रुपयांचे ठेवी होताना त्यांना तर कल्पना असेलच याला, त्यांचा पण हात असू शकतो. कमिशनर म्हणून निश्चितपणे पूर्ण 9000 कोटीच्या आसपास आपलं महानगरपालिकेचं बजेट आहे. तर प्रत्येक गोष्टीला काटकसरीने विचार करून सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण त्यांचं असणं आवश्यक आहे. आणि आज प्रमुख जे लेखापाल आहेत की ज्यांच्याकडून अकाउंट गव्हर्नमेंट आहे, यांच्याकडून जर ही चूक झाली आहे तर निश्चित ते देखील तेवढ्या कारणासाठी ते जबाबदार आहेतच. अहवाल जो आहे तो अर्धवट या ठिकाणी 24ची माहिती जी आहे ती लपवण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. 25ची जशा पद्धतीनं विस्तृतपणे दिली आहे, तर नव्यानं अहवाल आपण सुधारित अहवालाची मागणी करणार आहात, कारण आकडा वाढण्याची शक्यता. अहवाल हा पूर्णपणे द्यायचा प्रयत्न ते करत आहेत. अजून पूर्ण आलेला जरी नसला तरी एक त्या गोष्टीमध्ये उलगडा निघत चाललेला आहे. आणि त्याबद्दल मी कमिशनर साहेब, सुरेश साहेब व्यवस्थितरित्या आत्तापर्यंत देतात आणि इथून पुढं पण ते देतील. इथून पुढं अशा चूक आत्ताच्या काळात तरी होऊ नये याची आपण निश्चित काळजी घेतली जाईल. तर 7 कोटींचा हा थेट आपल्या तिजोरीला फटका बसलेला आहे. जनतेच्या करातून येणाऱ्या पैसे सगळं जे आहे ते वसूल कसं करणार आणि कुणी भरावी असते. आता निश्चितपणे जे कॅफोनकडून ही जी चूक झालेली आहे तर हे निश्चित त्यांच्याकडून ही वसूल केली पाहिजेच असं माझं ठाम मत आहे.